चंद्रपुरात काँग्रेसमध्ये यादवी उफाळून आली. खासदार प्रतिभा धानोरकर विरुद्ध विजय वडेट्टीवार असा संघर्ष शिगेला पोहोचला. या संघर्षात चंद्रपूर महापालिकेत हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास निघून जाण्याची भीती व्यक्त केली जाते. पाहूया. चंद्रपूर काँग्रेसमध्ये यादवी धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार संघर्ष शिगेला. अंतर्गत संघर्षात महापालिकेची सत्ता हातची जाणार. चंद्रपूर महापालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसमध्ये यादवी उफाळून आली आहे. विजय वडेट्टीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर हा संघर्ष टिपेला पोहोचलाय. चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजप बेरजेचं राजकारण करत असताना काँग्रेसमध्ये वडेट्टीवार आणि धानोरकरांमध्ये जुंपली आहे. दोघांच्या वादात काँग्रेस नगरसेवकांमध्ये दुफळी पडल्याचं सांगण्यात येत आहे. वडेट्टीवारांच्या नेतृत्वातला एक गट प्रतिभा धानोरकरांना जुमानत नसल्याची माहिती समोर आली आहे. तर विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर शहरातल्या राजकारणात ढवळाढवळ करू नये असा सल्ला धानोरकरांनी दिला. तर वडेट्टीवारांनीही धानोरकर चंद्रपूरच्या मालक नाहीयेत असं सुनावलंय. आमच्या जिल्ह्याचे जे नेते आणि विधिमंडळाचे गटनेते आहे विजयभाऊ वडेट्टीवार यांचे काही लोक त्यांनी त्या नगरसेवकाच्या घरी अक्षरशः रॅलीतून त्या काही नगरसेवकांना त्यांनी उचलून आणलं. आणि माझं स्पष्ट आहे, मी स्पष्ट बोलणारी बाई आहे. मी कधी कोणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत नाही. त्यांच्याही मतदारसंघात मी कधी साधा पाय देखील ठेवत नाही. म्हणून माझा मतदारसंघ आहे. मी निवडून आणलेले म्हणजे सगळ्या उमेदवारांना मी एबी फॉर्म दिले, निवडून आणले. जवळपास महिनाभर मी त्या ठिकाणी मेहनत घेतली आणि वेळेवरती येऊन कोणी जर का अशा पद्धतीचं कृत्य करत असेल तर हे पक्षासाठी देखील हानिकारक आहे. म्हणजे आपलं असं थेट म्हणणं आहे की ढवळाढवळ होते तुमच्या ह्याच्यामध्ये? नक्कीच ढवळाढवळ होत आहे. मला वाटतं की या मला वाटतं कुठलंही भांडण नाही, त्यांचा गैरसमज आहे. मी काय मेहनत घेतली आणि मी कुणाच्याही दरवाजात कुठल्याही नगरसेवकाला बोलवलं नाही, म्हणजे गेलो नाही. स्वतःहून ते नगरसेवक तिथे आले. आता हायकमांड येईल, त्या नगरसेवकांना प्रत्यक्ष विचारेल की कोण कोणाला घेऊन गेले. शेवट नेतृत्व खासदार झाले म्हणजे काही जिल्ह्याचे किंवा लोकसभेचे मालक ठरत नाहीत. तेथील कार्यकर्त्यांना सांभाळणं हे नेत्यांचंही काम आहे आणि खासदारांचंही काम आहे. आम्ही गेली 25 वर्ष जिल्हा सांभाळतो आहे आणि अशा वेळेस थोडा संयम ठेवून काम करावं लागतं. काँग्रेसमध्ये गटातटाचं राजकारण जोरात सुरू असल्याचा आरोप करत भविष्यात काँग्रेसच्या ठिकऱ्या उडतील असं भाकीत भाजपनं केलंय. काँग्रेसच्या वादाची ही सुरुवात आहे. काँग्रेसच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये 4 जहागिरी आहेत. नाना पटोले वेगळे वागतात, विजय वडेट्टीवार वेगळे वागतात, प्रतिभाताई धानोरकरांचं वेगळंच अडचण आहे. अशा पद्धतीनं मुंबईमध्ये देखील आपण बघितलं, वर्षाताईंचं तोंड वेगळीकडे असतं, भाई जगतापांचं तोंड वेगळीकडे असतं. अशा पद्धतीनं गटातटाचं राजकारण करण्याची परंपरा काँग्रेसची सातत्यानं आहे. काँग्रेसच्या ठिकऱ्या पडल्याशिवाय राहणार नाहीत. चंद्रपुरामध्ये ही सुरुवात आहे. महाराष्ट्रात इतर ठिकाणी देखील काँग्रेसच्या ठिकऱ्या पडतील आणि काँग्रेसची गळती लागलेली होती त्या गळतीचं प्रमाण आणखी वाढल्याशिवाय राहणार नाही. सुधीर मुनगंटीवार यांनी तर मोठा बॉम्बगोळाच टाकलाय. काँग्रेसचा एक गट भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा मुनगंटीवारांनी केला. तर भाजपच्या विकासावर काँग्रेसच्या नगरसेवकाचा विश्वास असल्याचा दावा मुनगंटीवारांनी केला. दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुधीर भाऊंचा दावा फेटाळला असून भाजपचे काही नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा प्रतिदावा केला. अनेक जण संपर्कात आहे. त्यापैकी काँग्रेसच्या एका गटाला सुद्धा असं वाटतं की शहरात आपण जनतेला काय उत्तर द्यायची, शहरामध्ये विकासाचा विश्वास आमच्यावर आहे. त्या माध्यमातून काँग्रेसच्या काही नगरसेवकांची इच्छा आहे. पण प्रत्येकाला एकच वाटतं की मी यायला तयार आहे, तुम्ही थोडा मोठा गट करा. मी यायला तयार आहे, तुम्ही थोडा मोठा गट करा. तर ठीक आहे, आपण प्रयत्न करू. भाजपचे नाही, उलट भाजपचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहे. त्यामुळे आमचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रश्नच नाही दूरपर्यंत. हे काहीतरी हवेवर तीर मारण्याचा प्रकार आहे तो. नाही, त्यांनी पण ठेवलाय. त्यांना मग पंजा ऑपरेशन वापरला चाललंय असं होईल का? त्यांचे पण नगरसेवक बाहेर आहेत. शिंदे साहेबांचे नगरसेवक बाहेर आहेत. उद्या भाजपचे नगरसेवक बाहेर जातील. असं नाही की ठीक आहे, एकत्र राहिले पाहिजेत. निवडणुकीच्या पिरियडमध्ये सगळेच एकत्र ठेवतात. चंद्रपुरात सत्ता स्थापनेची सर्वात मोठी संधी काँग्रेसला आहे. पण काँग्रेसी धाटणीच्या गटतटाच्या राजकारणात चंद्रपुरातील सत्तेची संधी काँग्रेसच्या हातून निसटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. असं झाल्यास काँग्रेस नेत्यांचा करंटेपणा म्हणावा लागणार आहे. आशिष अंबाडे, झी 24 तास, चंद्रपूर.